आज माझ्याकडे एक छोटा पाहुणा आलेला आहे. आपण त्याला त्याचं नाव विचारू आणि त्याचं येण्याचं कारण काय ते विचारू. त्यात तुझं पूर्ण नाव सांग. माझं नाव पार्थ ज्योती विजय केंद्रे आहे. मला 6वीला पण बाकी 20 रुपयाचा काय हा धडा आहे. त्याचे लेखक बाबाराव मुसळे आहेत. माझ्या वडिलांनी सांगितले की तुला हा धडा आहे. तिथले लेखक वाशिम जिल्ह्यात राहतात. तर मला हे माहीत झालं की तुमचं हे घर आहे. तो त्याच्या आते भावाच्या लग्नासाठी वाशिमला आलेला आहे. बरोबर आहे. आमच्या शेजारी आमचे पाहुणे पंजाबराव घुगे ह्यांच्या मिसेस ही याची आत्या आहे आणि हे सासरे आहेत पंजाबराव घुगे ह्यांचे मधुकरराव केंद्रे साहेब अंबेजोगाईचे. आणि ते नातवाला घेऊन आले. म्हणजे नातवाने ह्यांना आणलं की चला मला लेखकाला भेटायचं आहे. तुला का लेखकाला भेटावं असं वाटलं? तुझ्या शाळेचं नाव सांग आधी. माझ्या शाळेचे नाव शंकरता विद्या मंदिर अंबाजोगाई आहे. मला प्रत्यक्ष हा धडा आवडला तर मला त्याची लेखकाची ओळख करायची आहे. वा वा. आणि तुला वर्गात धडा शिकवणाऱ्या कोण मॅम किंवा सर? मला शिकवणाऱ्या माझ्या वर्ग शिक्षिका परदेशी मॅडम आहेत. कसा शिकवला त्यांनी धडा? त्यांनी आम्हाला खूप समजून सांगितलं व जे मुलं वर्गात उपस्थित नव्हते त्यांना डबल सांगितलं. म्हणून मला हा धडा खूप आवडला. वा 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 वा. आता तू त्यांना काय सांगशील इथून गेल्यावर? मी सांगणार की मॅडम मी बाकी 20 रुपयाचं काय यांचे लेखक बाबाराव मुसळे यांच्या घरी गेलो. प्रत्यक्ष मी त्यांना पाहिले, भेटून आलो. आता मी आता या वेशामध्ये आहे तरी पण माझा चेहरा या व्हिडिओमध्ये दिसेल अशा पद्धतीनं मी टाकतो. म्हणजे तुला दिसतो का माझा चेहरा? दिसतो ना. म्हणजे आजोबांच्या ह्याच्यामध्ये मी व्हिडिओ टाकतो आणि मग तू तो मॅडमला दाखवू शकशील. तर माझे जे बाकीचे काही साहित्य मी इथं लावलेले आहेत, फोटो वगैरे, बरीच पुस्तकं आहेत माझी प्रकलेली. तर एवढं काही सांगायचं तुझ्या मॅमना सांगायचं काही गरज नाही. पण आजोबांना हे माहीत आहे की ही माझी पहिली कादंबरी आहे, हल्या हल्या दूध दे, जिच्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रभर नाव मिळालं साहेब. 1985 मध्ये आलेली ती कादंबरी आहे. शेतकऱ्याच्या जीवनावर आहे. आमच्या इकडच्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय कष्ट आहे याचं ते वर्णन आहे. आणि मग बाकीचं हे सगळं माझं साहित्य आतापर्यंत प्रकाशित झालेलं आहे. इथे काही जास्त लावता आलं नाही मला, पण जेवढं लावता आलं तेवढं मी इथे लावलेलं आहे. छान वाटलं रे बाळा.